नमस्कार. मी वैदेही अणे. अधिक मासानिमित्त आणखी एक ज्ञानसत्र सुरू करण्याचा मानस होता आणि म्हणूनच श्री विष्णू सहस्रनाम चिंतनमाला आपण सुरू करतोय. याआधी श्रीमद भगवद्गीतेची शास्त्रशुद्ध संथा आणि त्यातील एकेका अध्यायातील एकेका श्लोकाचे विवेचन आणि त्याचे सगळे व्हिडिओज आपण याच कृष्णम वंदे जगद्गुरु चॅनेलवर अपलोड केले होते. यावेळी श्री विष्णू सहस्रनाम चिंतनमाला सुरू करतोय आणि श्री विष्णू सहस्रनामातील एकेका नामाचा अर्थ थोडा विस्ताराने जाणून घेणार आहोत. श्रीमद शंकराचार्यांचे यावरील भाष्य, काही ज्येष्ठ श्रेष्ठ महापुरुषांची प्रवचनं, चिंतनिका वाचून ऐकून अभ्यासून जे तयार केलं तेच आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. यात माझा अल्प वाटा आहे. श्री योगेश्वर कृपेने सगळं जुळून येते याचा मात्र आनंद आहे. आपल्याला व्हिडिओज आवडल्यास चॅनेल सबस्क्राईब करा, कमेंट्स द्या, लाईक करा आणि शेअरही करा ही नम्र विनंती. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. सख्यांनो, अधिक मासानिमित्त आपण श्री विष्णू सहस्रनामाच्या एकेका नामाचा अर्थ बघणार आहोत. सहस्रनाम 1000 नाम म्हणजे भारतीय भक्ती साहित्याची एक काव्यशैली आहे. त्याला गेयता आहे, लय आहे. अनुष्टुप छंदात रचलेले श्री विष्णू सहस्रनाम संस्कृतात आहे. हिंदू धर्मात प्रमुख पूजा एवं उपासनेचे स्रोत हे आहे. प्रत्येक नाम एक अनोखी अभिव्यक्ती आहे असं म्हटलं जातं, जी त्या भगवंताच्या दिव्य स्वभावाला व्यक्त करते. प्रत्येक नाम चिंतन अध्ययनाच्या योग्य आहे. प्रत्येक नाम भगवान श्री विष्णूच्या असीम समृद्ध आणि विविध प्रकृतीचे प्रवेशद्वार आहे असं म्हटलं जातं. जो या सहस्र नामांचे 1000 नामांचे स्मरण करतो त्याची आयु, विद्या, यश, बल वृद्धिंगत होतं. त्याचबरोबर संपन्नता, सफलता, आरोग्य आणि सौभाग्य त्याला प्राप्त करून घेतो. तो दैवीय सुख, ऐश्वर्य, संपदाबरोबर त्याचा आध्यात्मिक विकास सुद्धा वृद्धिंगत होत जातो. अविचल मनःशांती प्राप्त होते. या नामामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. तसे तर सगळ्या देवतांच्या नामाला अतिमहत्व आहे, परंतु सात्विकतेच्या दृष्टीने श्री विष्णू सहस्रनामाचा महिमा विशेष आहे. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इंदिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः असा या नामाचा महिमा वर्णिला जातो. चला तर बघूया एकेका नामाचा अर्थ, पण त्याआधी थोडीशी पार्श्वभूमी. महाभारताची पार्श्वभूमी सगळ्यांना माहिती आहे. महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धात 10 दिवसपर्यंत भीष्माचार्यांनी पांडवांच्या सेनेला व्याकुळ केले. अखेरीस शिखंडीच्या माध्यमाद्वारे आपला मृत्यूचा उपाय स्वतः सांगून महाभारताचा हा योद्धा, सेनानायक शरशय्येवर धारातीर्थी पडला. दक्षिणायन सुरू असल्याने इच्छामरणी पितामह उत्तरायणाची प्रतीक्षा करीत होते. युधिष्ठिर, अर्जुनादी पांडव विजय प्राप्त होऊनही आनंदी, समाधानी नव्हते. काही युद्ध, काही संघर्ष असे असतात की जे आपल्या माणसांबरोबर करायला भाग पाडतात. त्यात आनंद कसा मिळेल? आप्तांशी झालेले हे युद्ध होते. ज्याला हा आनंद, शांती मिळते तो पिशाच्य वृत्तीचाच असू शकतो. पांडवांना राज्य करण्याची इच्छा नव्हती. अखेरीस
माता कुंतीने विनवणी केली आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिरादी पांडवांना भीष्माचार्यांकडे घेऊन जातात. त्यांच्याकडून धर्मोपदेश ऐकावा ही इच्छा कुंतीची होती. कुंती बिचारी स्त्री नव्हती, तर एक क्षत्राणी होती आणि क्षत्राणी आपल्या पुत्रांना जन्म देते ते त्यांनी पुरुषार्थ करावा, उत्तम कार्य करावे, प्रजेच्या हितासाठी राज्य करावे आणि आपले सारे कर्तव्य पार पाडावे म्हणून इच्छित असते. सद्धर्माचे पालन करावे ही अपेक्षा क्षत्राणीची असते आणि तेच कुंती करत होते. त्यानुसार युधिष्ठिर शरशय्येवर मृत्यूची प्रतीक्षा करीत असलेल्या पितामहांना 6 प्रश्न विचारतो. कल्पना करा की आपल्याला साधी पिन टोचली तर किती वेदना होतात. पण हा महापराक्रमी योद्धा भीष्माचार्य वेदनावस्थेत सुद्धा युधिष्ठिराला ज्ञान देतो. शेवटच्या काळातही सावधानता, जागृतता असण्यासाठी योगबल हवे असतं आणि पितामह भीष्माचार्य हे खरोखरच असे योगी होते. केव्हा वेदना बाजूला ठेवायची हे जाणणारे होते. हृदय आणि मस्तिष्क याचा उपयोग केव्हा करायचा हे जाणत होते. महाभारताच्या अनुशासन पर्वाच्या 149 अध्याय त्यात हा प्रसंग आलेला आहे. भीष्म युधिष्ठिर संवाद. महाभारताचे वक्ता वैशंपायन यांनी श्रोता जन्मेजयाला हा उपदेश केलाय. युधिष्ठिराच्या विचारलेल्या 6 प्रश्नांना उत्तर देत पुढे विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांच्या द्वारे म्हणजे केलेली ही विष्णू स्तुती होय आणि तीच ही सहस्रनामावली. आधी मंगलाचरणाचे 2 श्लोक कोणते आहेत ते बघून त्याचा नुसता अर्थ बघू आपण आणि त्यानंतर मग युधिष्ठिराचे जे प्रश्न आहेत 6 त्या प्रश्नांना भीष्माचार्यांनी दिलेली उत्तरं ती सुद्धा आपण बघणार आहोत. एकेका शब्दाचा एकेका नामाचा गहनार्थ सुद्धा आपण त्यातून बघणार आहोत आणि मग 14व्या श्लोकापासून जे विष्णू सहस्रनाम आहे त्या प्रत्येक नामाचा सुद्धा अर्थ आपण बघणार आहे की हे नाम भगवंताला का दिलेलं आहे, गुणाधारित ते सगळी नाम आहेत. हे सगळं आपण विचार रोज 2 ऑडिओ पाठवून आपण त्यातनं एकेका नामाचं महत्त्व सांगणार आहोत. सुरुवातीला आपण मंगलाचरणाचे 2 श्लोक बघूया, त्याशिवाय पुढे जाता येणार नाही. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. यस्य स्मरण मात्रेण ज्यांच्या केवळ स्मरणाने जन्म संसार बंधनात मनुष्य जन्म मृत्यू रूपी संसार बंधनातून मुक्त होतो. विमुच्यते म्हटलंय म्हणजे मुक्त होतो व ज्यांच्यापासून प्रभविष्णवे म्हटलंय ज्यांच्यापासून हे सर्व चराचर उत्पन्न झाले त्या विष्णवे तस्मै विष्णवे म्हणजे त्या भगवान विष्णूंना नमः नमस्कार असो. दुसरा श्लोक आहे नमस्समस्त भूतानां आदिभूताय भूभृते अनेक रूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. समस्त भूतानां आदिभूताय म्हणजे सर्व चराचराच्या आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या भूभृते म्हणजे पृथ्वीला धारण करणाऱ्या अनेक रूपरूपाय अनेक रूपे आकार घेणाऱ्या आणि प्रभविष्णवे सर्व समर्थ अशा विष्णवे नमः भगवान विष्णूंना नमस्कार असो. विष्णवे आणि प्रभविष्णवे दोन्ही श्लोकामध्ये आलेला आहे. विष्णूला आणि विष्णूच्या प्रभावाला विष्णूंच्या सामर्थ्यत्वाला त्यासमोर दुसरा कोणी नाही अशा प्रभविष्णूला नमस्कार असो असं या मंगलाचरणात म्हटलेलं आहे. पुढचे श्लोक पुढे बघूया.